नमस्कार मित्रांनो, रात्रीची नगरी या मराठी सत्यकथेच्या चॅनलमध्ये मी राजेश पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपण या कथेच्या अगोदरच्या भागामध्ये जे काही ऐकलं ते मी रिपीट न करता कथेचा थेट पुढचा भाग मी आपल्यासमोर सादर करत आहे. कथेचं नाव आहे शांताबाई. कथेच्या अगोदरच्या भागामध्ये आपण ऐकलंच होतं, शांताबाईनं आर्चीची आणि सतबाची कशात जुगाड लावून दिली होती. मित्रांनो, आता सतबा आणि आर्ची दोघांचं मिलन झालं होतं. दोघे जसे आपापलेले होते तेवढेच ते एकदम शांत पण झाले. दोघांचं मिलन एवढं जबरदस्त झालं, सतबानं त्याच्या रायफलनं आर्चीवर असा गोळीबार केला, आर्ची त्याची कायल होऊन गेली होती. त्या रात्रीमध्ये सतबानं तिला 2-4 वेळेस गुळसून काढलं. ती एकदम मस्तपैकी तिची नवीन जोश आणि सतबाची जवानी हे सगळं काही पराकोटीला पोहोचलं होतं. जसं काही त्या दोघांमध्ये युद्धद्वंद्व सुरू झालं तसं ते दोघं पण कोणी थांबायचा विचारच करत नव्हतं. पहिला राऊंड झाला, दुसरा राऊंड झाला. आर्ची पण सतबाला म्हणू लागली, आता हे सुख मला रोजच पाहिजे. किती जबरदस्त खेळतोस राव. तसा सतबा तिला म्हणाला, याच्या अगोदर तू कधी खेळली आहेस की नाही? लगेचच आर्ची म्हणाली, मला जर याच्या अगोदर खेळायला मिळालं असतं तर एवढं तुला काही रिस्पॉन्स दिला असता का? रोजच खेळले नसते का? मग सतबा तिला विचारला, अगं इतके दिवस झाले तू आणखीन पण खेळली नाहीस का? ती म्हणाली, छे, कशाचं खेळायचं आणि कशाचं काय, आत्तापर्यंत काही मिळालंच नाही, म्हणून तर मी वहिनींच्या मागे लागले होते. मग मात्र सतबाचे डोळे विस्फरले. जी शांताबाईची काही म्हणत होती ते बरोबर आहे. तुला एक मस्तपैकी नवीन देते वापरायला, असं जे तिने त्याला सांगितलं होतं त्याच्यावर सतबाचा विश्वास बसला नव्हता. परंतु जसं काही त्या दोघांनी शरीरसुख आजमावलं तसं सतबाला पण वाटू लागलं, खरंच यार, जसं काही शांताबाईनं सांगितलं आहे तसंच अगदी मला वापरायला मिळालं. मग तो लगेचच तिला म्हणाला, आर्ची, तुला आणखीन एक गोष्ट विचारायची होती गं? मग ती लगेच त्याला म्हणाली, हो विचार ना, काय विचारायचं ते. तो बिनधास्तपणे तिला म्हणाला, खरं जर बघितलं तर मी शांताबाईला वापरणार होतो, परंतु शांताबाईच्या नावावर मला तूच मिळालीस. तुला राग तर नाही ना येणार? मी तिला वापरायला होतो आणि तू मला वापरायला मिळालीस. ती लगेच म्हणाली, मला तसं काहीच वाटणार नाही, कारण जे काही माझी सोय लावून दिली आहे ती वहिनीनंच माझी सोय लावून दिली. वहिनी मला बऱ्याच दिवसापासून म्हणत होत्या, मला माझ्या मैत्रिणीकडून पण हा खेळ माहीत झाला होता आणि वहिनी पण बऱ्याच वेळा म्हणत होत्या, एकदा तू मजा घेऊन बघा. तुम्ही जर एकदा मजा घेऊन बघितलात ना, तुम्ही एक रात्रसुद्धा त्यांच्याशिवाय झोपणारच नाहीत. तो खेळ रोजच करावा वाटेल. मग सतबा तिला म्हणाला, खरंच म्हणतेस का? एवढा खेळ तुला आवडला आहे का? आर्ची लगेच म्हणाली, एवढा खेळ जर आवडला नसता तर चांगलं 3 वेळेस मी तुम्हाला घेतलं असतं का वर? सतबा हसू लागला आणि म्हणाला, मग आता चांगलं आपल्या दोघांमध्ये तर 4 वेळेस झाले, आता एकदा शांताबाईला पण शांत करावं का? आर्ची हसू लागली आणि म्हणाली, का नाही? आता त्यांनी एवढं जर माझ्यासाठी केले तर मी पण त्यांच्यासाठी काहीतरी करावं, हे पण माझं कर्तव्य आहे ना. सतबा लगेच म्हणाला, मग आता जा ना, तू तिला पाठवून दे. मग आर्ची म्हणाली, तुमच्या दोघांचा जर खेळ मला बघायला मिळाला तर खूप मस्त वाटलं असतं, कारण तुम्ही जसं मला वापरलं, जसं माझ्यासोबत खेळलं तसंच शांताबाईसोबत पण खेळणार का? सतबा म्हणाला, मग त्याच्यात काय वेगळं असते? तू जा आणि तुझ्या आईजवळ जाऊन तू झोप, मी शांताबाईला घेतो तोपर्यंत वर. परंतु या गोष्टीला आर्ची काही तयार झाली नाही. ती लगेच म्हणाली, मी वहिनींना बोलून आणते, परंतु तुम्ही मात्र तसं काही करायचं नाही. मग कसं करायचं? सतबानं तिला विचारलं. जे काही करायचं आहे ते तुम्हाला माझ्यासमोर करावं लागेल. मग सतबा तिला म्हणाला, अगं कसं शक्य आहे? मी करायला तयार आहे, परंतु तुझी वहिनी घ्यायला पाहिजे ना तुला तुझ्यासमोर. तिनं जर मला तुझ्यासमोर घेतलं तर मला काहीच अडचण नाही. मग ती म्हणाली, ती गोष्ट माझ्यावर सोपवा, वहिनींना मी सांगते कसं घ्यायचं, काय करायचं ते. सतबा म्हणाला, असं जर असेल ना तर मग तर खूपच मजा येईल. मग लगेच आर्ची उठली आणि म्हणाली, सतबाला म्हणाली, तुम्ही झोपा इथंच, मी आलेच वहिनींना घेऊन. ती गेली आणि थोडा वेळ आलीच नाही. आता ती जशी येत नव्हती तसं थोडंसं सतबाला टेन्शन येऊ लागलं होतं. काय यार, गेली पोरगी तिकडेच, काय झालं असेल? कशी काय आलं नसेल बाबा हिनं? काही प्रॉब्लेम तर आला नसेल ना? असं एक ना अनेक प्रश्न त्याच्या मनामध्ये येऊ लागले. परंतु आता तिथं गप झोपण्याशिवाय सतबाकडं काही पर्यायच दुसरा उपलब्ध नव्हता. वाट बघून सतबाचे डोळे आता थकले होते. सतबाला पण थोडंसं टेन्शन येऊ लागलं होतं. काय झालं असेल? बाहेर जाऊन बघावं का?
असा विचार करून सतबा त्या बेडवरून उठला आणि हळूहळू त्या दरवाजाकडे जाऊ लागला. जाते वेळेस आर्चीनं त्या खोलीमधली लाईट बंद करून गेली होती. सर्वत्र अंधार होता. आता जर कुठल्या वस्तूला धडकलो, कुठली वस्तू खाली पडली तर आणखीन रिकामा तिसराच ताप व्हायचा, हे पण सतबाच्या लक्षात आलं. त्याच्यामुळं सतबा परत वापस फिरला आणि तो त्या पलंगावर पडला. आता सतबाच्या अंगावर कसलेच कपडे नव्हते. तो एकदम विवस्त्र अवस्थेत त्या खोलीमध्ये पडून होता. 10-1 मिनिटे झाली आणि सतबाला आवाज ऐकू आला पैंजण वाजण्याचा. आता त्याच्या लक्षात आलं शांताबाईच्या पायात पैंजण होतं. म्हणजे शांताबाई आपल्या खोलीकडे येत आहे. सतबानं त्याची ती रायफल बाहेर काढली. हातात रायफल घेऊन तो तिच्यामध्ये बार उडवू लागला. त्याला आता जोशमध्ये आणू लागला होता. आता ती एकदा आली शांताबाई की आपली चांदी होणार आहे. परंतु त्याच्या मनामध्ये हा मात्र प्रश्नाचा कल्लोळ माजला होता की हे आरशीची काही खेळ करणार आहे, ती काहीतरी कुटाणा तर करून ठेवायची नाही ना. शांताबाई तिच्यासमोर मला वर कसं काय घेईल? दोघी नणंद भाऊजाईमध्ये प्रेम खूपच आहे बाबा, असा विचार करून सतबा शांत बसला. जाऊ दे, आपल्याला काय करायचं आहे. तिनं जर ते तिच्या समोर घ्यायला तयार झाली तर आपण पण देऊ तिला दणके, आणि नाही जर म्हणली तर तिला बाहेर पाठवत. तिसरा पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेच, लाईट बंद करायचं. आता सगळं काही शांताबाईच्या हातात होतं. शांताबाई जो काही पर्याय निवडल तोच सतबा पण योग्य मानणार होता. थोडी वाट बघितला तसं शांताबाई आणि आर्ची दोघी त्या खोलीमध्ये दोघीनं प्रवेश केला. जसं त्या दोघी खोलीकडे येऊ लागल्या तसं सतबाचं छाती धडधड करू लागली. त्याच्या मनामध्ये एक अनामिक भीतीसुद्धा वाटू लागली होती. त्या दोघीसोबत तिसरं तर कोणी येणार नाही ना. म्हातारीला तर काही अंदाज लागला नसेल, काय होते की काय नाही की, असे एक ना अनेक प्रश्न त्याच्या मनामध्ये उफाळू लागले होते. बघू, जे काही होईल ते होईल, काय का होईना. दोघी तर आता दोघीच्या हसण्याचा आवाज येतोय, म्हणजे निश्चितच काहीच अडचण नाही. आपली चांदी पूर्ण रात्र आता आपल्याला मजा मारायला मिळणार, असा विचार करून सतबा थोडा सुखावला. अगदी 1-2 मिनिट गेले असतील आणि त्या 2-3 मिनिटामध्येच दोघी पण त्या खोलीमध्ये प्रवेश केल्या. जसं त्या दोघींचा प्रवेश त्या खोलीमध्ये झाला तसं शांताबाईनं त्या खोलीचा दरवाजा बंद केला आणि आतून कडी लावून टाकली. आर्ची आणि शांताबाई दोघी पण सतबाच्या पलंगाकडे येऊ लागल्या. आर्चीनं चटकन लाईट चालू केली. जसं शांताबाईनं समोरचं दृश्य बघितलं तसं तिनं चटकन तोंडातच बोट घातलं, कारण सतबा त्या खोलीमध्ये एकदम उघडाच पडला होता. तिनं लगेचच आर्चीला म्हणाली, अगं हे काय, अंगावर कपडे तर कत्री घालून झोपायचं ना, हा तर बिंदास्तच आता, हे तर महाशय उघडे झोपलेत. तसं आर्ची तिला म्हणाली, अहो वहिनी, कपडे काढायचे घालायचे कशाला डबल मेहनत करायचे, जे काय आहे तुम्हाला सगळं काढूनच करावं लागणार आहे ना. मग ते जे तुमची वाट बघत बसलेत, आता तुम्ही पण काढा लवकर आणि व्हा सुरू. लगेचच आर्चीला ती म्हणाली, अगं मग मला थोडंसं टेन्शन येते. मग आर्ची तिला म्हणाली, काय वहिनी, कशाला टेन्शन घ्यायचं आहे, मी का बाहेरची आहे का, करा सुरुवात. मग शांताबाई तिला म्हणाली, तुम्ही जर दुसऱ्या खोलीत जाऊन झोपलात तर मग आमच्या दोघांना थोडासा कार्यक्रम करायला मजा येईल. आता तुमच्यासमोर सगळं करायचं म्हणजे मला खूप लाज वाटू लागली आहे. लगेचच आर्ची तिला म्हणाली, वहिनी, तुम्ही माझ्यासोबत खेळत होतात, माझ्या हापूस आंब्यावरून हात फिरवत होतात, रात्रीच्याला माझ्या चिमणीसोबत खेळत होतात, त्यावेळेलाच बरं चांगलं वाटत होतं, मग मला नाही का लाज वाटत. आणि तुम्ही आता मात्र ह्यांच्यासोबत खेळ करायचा म्हणलं की मला लाज वाटते म्हणतायत. आम्ही कसं घेऊ तुमच्यासमोर, तुम्ही म्हणलात घ्या त्यांना, मी घेतली गुपचूप, आता मी म्हणते घ्या त्यांना, तुम्ही पण घ्या. लगेचच शांताबाई तिला म्हणाली, काय यार, तू खूपच हुशार झाली आहेस बघ, आता एवढं तू माझ्या तोंडाला तोंड देऊ शकतेस म्हणजे तू माझं काय ऐकणार नाहीस. आरची म्हणाली, छे मी नाही ऐकणार, आणि मला सगळं काही माझ्या उघड्या डोळ्यांनी बघायचं आहे, लाईट वगैरे बंद करायचं नाही. शांताबाईचा आता पर्याय नव्हता. शांताबाई तरी पण तिला थोडी विनवणीच्या स्वरात म्हणाली, तसं करू नका ना ताई, जावा ना बाहेर, तुमच्या खोलीमध्ये झोपा, इथपर्यंत आलात ते ठीक आहे, किंवा मग लाईट तर बंद करू द्या. परंतु आर्ची काही मानायला तयारच नव्हती. ती तिला म्हणाली, लाईट वगैरे बंद करायचं नाही आणि मी दुसऱ्या खोलीत पण जाणार नाही, जे काही करायचं ना ते माझ्यासमोरच करायचं. आता शांताबाई खूपच मोठ्या धर्मसंकटामध्ये सापडली होती. काय बोलावं आणि काय नाही तिला काही सुचत नव्हतं. कसं सांगावं होतं ह्या पोरीला की मला लाज वाटते म्हणून. परंतु दोघींची मैत्री, दोघींचं प्रेम एवढं पराकुटीला गेलं होतं की शांताबाईला तिला नाही म्हणावं असं वाटलंच नाही. ती लगेच तिला म्हणाली, ठीक आहे मी करते सगळं, परंतु माझी पण एक अट आहे. लगेचच ती म्हणाली, तुमचे काय अट असायचं आहे ते असू द्या, ही आरची तयारच आहे,
तुमच्या सगळ्या अटी शर्ती मला मान्य आहेत, परंतु काढा कपडे आणि व्हा लवकर सुरू. शांताबाई म्हणाली, अगं काय अट आहे, काय शर्यत आहे ते तर ऐकून घ्यायची होतीस ना. अर्ची तिला म्हणाली, काय ऐकून घ्यायची काहीच गरज नाही. तुमची काय शर्यत असणार आहे, जी काय शर्यत असेल ती मला मान्य आहे. तुम्ही एवढंच म्हणाल ना, माझं झालं की तू पण घे, एवढंच ना. शांताबाई हसली आणि म्हणाली, तसं नाही गं बाई, मला ती शर्यत टाकायची नाही. मग लगेच आरची म्हणाली, काय शर्यत आहे सांगा मग. तुमची शर्यत मला आवडते का नाही, मला होतं का नाही ते बघावं लागेल, परंतु एक सांगते, तुमची काही जरी शर्यत असली ना, मी ती शर्यत पूर्ण करणारच. ठीक आहे बघ आता, असं म्हणून शांताबाई हसली आणि लगेच सतबाला म्हणाली, माझ्याकडे काय बघतायत. मग सतबा म्हणाला, काय करायचं आहे, ह्याच्यासोबत आणखीन एक राऊंड चालू करू का. तसं ती हसली आणि म्हणाली, आता राऊंड वगैरे काही नाही, फक्त तुम्ही तुमच्या हातानं तिच्या अंगावरचे सगळे कपडे परत एकदा काढून टाका आणि आपला सगळा खेळ होईपर्यंत ती आपल्यासमोर तशीच राहिली पाहिजे. तुम्ही अधूनमधून तिला पण चोपत राहायचं, तिला पण कुस्करत राहायचं, जमते का. सतबाला काय, त्याला काही अडचणच नव्हती. दोघी आल्या काय किंवा चौघी आल्या काय, अधूनमधून तिच्या शरीरावर हात फिरवायला त्याला काही जड जाणार नव्हतं आणि त्याला तर त्याची लॉटरीच लागणार होती. वन टाईम 2 व्यक्ती त्याला वापरायला मिळणार होत्या. सतबा एकदम खुश झाला आणि तो म्हणाला, तू जसं म्हणतेस ना, मी तसं करायला तयार आहे, कारण तिची जर इच्छाच असेल सगळं काही बघायची तर मग मला काय अडचण असणार आहे. शांताबाई त्याला म्हणाली, तुमच्या दोघांमध्ये किती राऊंड झाले आहेत. तसं सतबा तिला म्हणाला, 3 राऊंड झाले. आरची लगेच म्हणाली, अहो मिस्टर 4 राऊंड झालेत. शांताबाई म्हणाली, काय करावं बाई, पोरीला 4 वेळेस लुचून घेतली की काय. सतबा म्हणाला, हो बरोबर आहे, माझ्याच लक्षात नाही, 4 झाले. मग शांताबाई त्याला म्हणाली, आता 4 झाले म्हणल्यानंतर परत आणखीन किती राऊंड होतील. सतबा तिला म्हणाला, पूर्ण रात्र आपलीच आहे, आणखीन 2 राऊंड तर नक्कीच होतील. मग ती म्हणाली, ठीक आहे बघू. मग आता मी काही आरचीकडे तुम्हाला जाऊ देणार नाही, तुम्ही सगळं काही माझ्यासोबत करायचं. सतबा तर तयारच होता आणि आरची म्हणाली, मला काहीच अडचण नाही, मी अगोदरच 4 राऊंड घेतले आहे, त्याच्यामुळं वहिनी तुम्हाला जे काही घ्यायचं आहे 2 राऊंड 4 राऊंड, तुम्हाला जेवढं काही ताकद आहे तेवढे तुम्ही ह्यांच्याकडून घ्या मारून. लगेच सतबा म्हणाला, ठीक आहे. अगोदरचा सगळा मालमलिदा हिने घेतला आणि आता उरला सुरला मालमलिदा तुला द्यायला सांगते, कसं करायचं आहे, जमते का तुला. शांताबाई खूपच हुशार होती. ती लगेच म्हणाली, जमतं का म्हणजे जमायचा काय प्रश्न आहे त्याच्यामध्ये. अहो सुरुवातीचं खूप लवकर होत असतं, जेवढा आपण उशिरा कार्यक्रम करतो तेवढा खेळ जास्त रंगत असतो. मग लगेच आरची म्हणाली, असं आहे का, म्हणून सुरुवात माझ्यापासून करायला लावलीत आणि शेवट मात्र तुम्ही तुमच्यावर यायला सुरुवात केलीत, हो ना. ती हसली आणि म्हणाली, अगं तू आणखीन तेवढी काही मुरलेली नाहीस, सुरुवातीचं स्टार्टअप जे असतं ते जरा लवकर संपतं, तुला तकलीफ होऊ नये म्हणून मी तुला सुरुवातीला वापरायला सांगितलं. एकदा का तू रुळलीस की मग तू पण त्याला सोडणार नाहीस. बघ त्यांच्यामध्ये कशी ताकद आहे ती. मग लगेचच आरची तिला म्हणाली, बहिणी म्हणजे तुम्ही याच्या अगोदर पण ह्यांना घेतला आहात का, ह्यांना खेळवलं आहेत का. तशी शांताबाई म्हणाली, नाही गं, कधीच नाही खेळवले. मग तुम्हाला कसं काय माहीत. मला तुझ्या भैयाकडून माहीत आहे ना, तुझे भैया जेव्हा रात्रीच्याला माझ्यासोबत असा खेळ करतात त्यावेळा सुरुवातीचा कार्यक्रम खूप लवकर होतो आणि नंतरचे जे राऊंड असतात ते वरचेवर उशिरा होत राहतात. पुढे शांताबाई आरचीला म्हणाली, परंतु खरं जर सांगायचं जर म्हणलं ना तर एक गोष्ट तुला आकर्षाने सांगावी वाटते. तशी आरची तिला म्हणाली, सांगा ना काय ते. तुमच्या भावामध्ये जास्त काही जोरच राहिला नाही बघा. आरचीनं तिला विचारलं, जोरच राहिला नाही म्हणजे. लगेचच ती त्याला म्हणाली, अगं तसं नाही, म्हणजे जोर नाही म्हणजे त्यांचं खूप लवकर पाणी निघतं. लगेचच बघितलं की नाही, हात लावला की नाही तर लगेच त्यांची पिचकारी सुटते आणि ते बाजूला होऊन झोपतात. मग काय, मी रात्रभर तळमळत राहते, म्हणून तर हा पर्याय निवडला, ह्यांची निवड त्यासाठीच केली. मग ती पण म्हणाली, बरोबर आहे वहिनी, तुम्हाला जर पाहिजे असेल सगळं मनाप्रमाणे करायचे तर मी तुम्हाला संपूर्णपणे मदत करते. तुम्ही तुमच्या मनावर घेत जा करून, तुम्ही पण करून घ्या आणि मला पण करू देत जा. लगेच शांताबाई म्हणाली, आपण दोघीजणी जर असं सलोख्यानं जर राहिलं ना मैत्रिणीप्रमाणे तर काहीच कमी पडणार नाही. आरची लगेच म्हणाली, हो ना, आपण दोघी मिळून घेत जाऊ, घरी भैयाला पण माहीत होणार नाही आणि आईला पण कोणी काही सांगणार नाही. आपण दोघीजणी रोजच ह्यांच्याकडून कुटून घेत जाऊ. सतबा तर तयारच होता. सतबा लगेच म्हणाला, हो ना, मी तुमच्या दोघींना रोजच कुटायला तयार आहे. मित्रांनो, आता त्या दोघी एकदम मस्तपैकी खुलेआम बोलू लागल्या होत्या.
सत्वा आरचीला म्हणाला, तुझ्या अंगावरचे कपडे भराभर काढून टाक बर. आमच्या दोघांचा टाईमपास करू नकोस. आता चालू होऊ दे, रात्र खूप झाली आहे. नाहीतर पुन्हा परत शांताबाईला झोप यायला लागायची. परंतु आरची म्हणाली, असं कसं काय? त्यांच्या मनाची शांती झाल्याशिवाय त्या झोपणारच नाहीत. इतका वेळ त्या आपल्या दोघांसाठी वाट बघत होत्या. मग आता एवढ्या लवकर कशी काय त्यांना झोप लागेल? मित्रांनो, आरजीच्या समोरच शांताबाईचा आणि सत्वाचा तो डपाडपचा खेळ एकदम मस्त रंगात येऊ लागला होता. पुढं काय झालं काय नाही हे कथेच्या पुढच्या भागामध्ये ऐकायला विसरायचं नाही. धन्यवाद मित्रांनो. बाय बाय. भेटूया कथेच्या पुढील भागामध्ये.